येणार. See, now we are going to start the most important point of this topic, organic chemistry, जे आपण 11वीचा पुढचा टॉपिक बघणार आहे, हायड्रोकार्बन्स. ठीक आहे. आणि 12वीचे जे 4 टॉपिक बघणार आहे, हॅलो अल्केन्स, अल्कोहोल फिनॉल्स, अल्डिहाइड कीटोन्स आणि अमाइड्स. ह्या सगळ्या टॉपिकचा बेसिक आता आपण स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. नॉर्मली मला सांगा, एखादी केमिकल रिएक्शन का होते? Why does a chemical reaction occur? एखादी केमिकल रिएक्शन का होते? एखादी केमिकल रिएक्शन का होत असेल? Why does a chemical reaction occurs? Can you tell me why does a chemical reaction occurs? का होते केमिकल रिएक्शन बाळांनो? What must be the reason for a reaction to occur? आपण इनर्ट गॅसेस बघतो, इनर्ट गॅसेस आहेत का? इनर्ट गॅसेस आणि इनर्ट गॅसेस कसे आहेत नेचरमध्ये? इनर्ट गॅसेस कसे आहेत नेचरमध्ये? कशा आहेत? रिॲक्ट करतात का कोणाबरोबर? का नाही करत? त्यांचं स्टेबिलिटी आहे. स्टेबिलिटी आहे म्हणजे त्यांचं ऑक्टेट कंप्लीट आहे, तिथं आपण लॉजिक लावतो. तसंच जेव्हा एखादी रिॲक्शन होत असते तर त्या रिॲक्शन मध्ये मोस्टली असं म्हटलं जातं की तो तुमचा रिॲक्टंट जो आहे तो लेस स्टेबल आहे आणि तो मोस्टली मोर स्टेबल प्रोडक्ट मध्ये काय होणार आहे तर कन्वर्ट होणार आहे. ह्या केसमध्ये केमिकल रिॲक्शन होऊ शकते जे की स्पॉन्टॅनियस असेल. काय असेल? पण सर्टन केसेस मध्ये मला एखादा कंपाऊंड बनवायचा असतो. काय करायचं असतं? एखादा कंपाऊंड बनवायचा आहे. एका कंपाऊंड पासून दुसऱ्या कंपाऊंड काय करायचं आहे तर बनवायचा आहे. तो बनवण्यासाठी आपण रिॲक्शन काय करतो तर घडवून आणतो. काय घडवून आणतो आपण? काय घडवून आणतो आपण? रिॲक्शन घडवून आणतो. मग त्याहून तुम्ही एक्सटर्नल इन्फ्लुअन्स, मग तुम्ही हीट लावशीला, कॅटलिस्ट वापरशीला, बाकी सगळ्या गोष्टी ज्या काही रिक्वायर्ड कंडिशन्स आहेत ते वापरशील. सो एखादी केमिकल रिॲक्शन घडताना 2 गोष्टी होत असतात. तो तुमचा जुना कंपाऊंड आहे त्यातला एखादा बॉन्ड ब्रेक होत असतो आणि नवीन कंपाऊंड फॉर्म होण्यासाठी एखादा नवीन बॉन्ड काय होत असतो तर फॉर्म होत असतो. सो whenever there is a organic reaction, we say there is a bond breaking in the old compound and bond making in the new compound. So whenever we keep in mind an organic reaction, we should keep in mind 4 aspects. आपण किती ऍस्पेक्ट्स लक्षात ठेवायला पाहिजे? 4. कोणते 4 ऍस्पेक्ट्स आहेत? एक असते सबस्ट्रेट, दुसरा असतो रिएजंट. हे सबस्ट्रेट आणि रिएजंट रिएक्टंट साइडला असतात. हे सबस्ट्रेट आणि रिएजंट कोणत्या साइडला असतात? रिएक्टंट साइडला असतात. ओके. सो हे बघा, जे रिएक्टंट साइड आहे त्यामध्ये सबस्ट्रेट आणि काय असतं? रिएजंट. आणि त्यामध्ये जो काही चेंज घडणार आहे तो चेंज घडल्यानंतर तर तुम्हाला फक्त एक प्रोडक्ट तरी मिळू शकतो किंवा प्रोडक्ट प्लस काय मिळू शकतो? बाय प्रोडक्ट. प्रोडक्ट प्लस काय मिळू शकता? प्रोडक्ट प्लस काय मिळू शकता? समझ में आ रहा है मैं जो बोल रही हूँ? यस और नो? यस और नो? एक सबस्ट्रेट और एक रिएजेंट है, उससे हमको प्रोडक्ट अब क्या मिलेगा तो बाय प्रोडक्ट मिलेगा. समझ में आ रहा है क्या? यस और नो? ठीक आहे. सो नाउ सबस्ट्रेट म्हणजे कोण? ज्यामध्ये मला चेंज घडवून आणायचं आहे. सबस्ट्रेट म्हणजे कोण? ज्यामध्ये मला चेंज घडवून आणायचं आहे. आणि रिएजंट म्हणजे कोण? जो चेंज घडवून आणणार आहे म्हणजे तो सबस्ट्रेट वरती अटॅक करणार आहे. कोणावरती अटॅक करणार आहे? आता इथे लक्ष द्या. काय? मी मिथेन घेते, मिथेन. आणि मला मिथेनचं क्लोरिनेशन करायचं आहे. क्लोरिनेशन म्हणजे मला मिथाइल क्लोराइड ऑब्टेन करायचं आहे मिथेन पासून. तर मी सबस्ट्रेट मिथेन घेणार आणि रिएजंट क्लोरीन घेणार, Cl2 म्हणजे Cl असतं. तर इथं ऍक्च्युअली ब्रेकिंग जे होते ते होमोलायटिक फिजन. आता मी जे शब्द सांगते ते तुम्ही पहिल्यांदा ऐकताय, मला मान्य आहे, पण मी जे सांगते ते जरा समजून घ्या. इथं जो CH बॉन्ड आहे ना, त्या CH बॉन्डचा कसला फिजन होतो तर होमोलायटिक फिजन. होमोलायटिक फिजन म्हणजे इक्वल ब्रेकिंग.
आता हा जो आहे ना बॉन्ड, ह्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात तर 2 इलेक्ट्रॉन असतात. तर होमोलायटिक फिजन मध्ये ह्याचं बॉन्ड काय होणार आहे तर ब्रेकिंग होणार आहे. मग बॉन्ड ब्रेकिंग होऊन इथं एक आणि इथं एक इलेक्ट्रॉन जाणार आहे, फ्री रॅडिकल फॉर्म होणार आहे. बरं, हा हायड्रोजन परत इथं काय होणार आहे तर होमोलायटिक फिजन, इक्वल ब्रेकिंग ह्या बॉन्डचं. हा इथं एक जाणार, हा इथं एक जाणार. हे बघा, हा जर ब्रेक झाला तर तुम्हाला असं काहीतरी दिसेल, CH3 फ्री रॅडिकल आणि H फ्री रॅडिकल प्लस Cl फ्री रॅडिकल आणि Cl फ्री रॅडिकल. घडतंय काय, हा H च्या जागी काय जातं Cl आणि Cl च्या जागी काय येतंय H, आणि तुम्हाला काय मिळतंय CH3 फ्री रॅडिकल आणि Cl फ्री रॅडिकल प्लस H फ्री रॅडिकल आणि Cl फ्री रॅडिकल. आता हे जे आहेत, हे जुना बॉन्ड ब्रेक झाला ना, हा बॉन्ड काय झाला ब्रेक, हा पण जुना बॉन्ड काय झाला ब्रेक. जेव्हा प्रोडक्ट फॉर्म होणार आहे तर हे जे फ्री रॅडिकल आहेत ते परत काय करणार आहेत बॉन्ड फॉर्म. फ्री रॅडिकल काय फॉर्म करणार आहे बॉन्ड. मला ह्याला मी दाखवताना फिश हुक न दाखवतीये. कशाने दाखवतीये, कशाने दाखवतीये फिश हुक. सो बघा, एकदा बॉन्ड काय झाला ब्रेक आणि मग बॉन्ड काय झाला फॉर्म. मग बॉन्ड फॉर्म झाला तर इथं प्रोडक्ट काय मिळणार आहे CH3 काय मिळणार Cl प्लस इथं काय मिळाला HCl. म्हणजे जेव्हा एखादी ऑर्गॅनिक रिएक्शन झाली त्यावेळी काय झालं, जुना बॉन्ड सबस्ट्रेट वरचा ब्रेक झाला का तर त्यावरती एखाद्या रिएजंटनं काय केलं असणार आहे तर अटॅक. कोणी अटॅक केलं असणार आहे, कोणी अटॅक केलेला असणार आहे रिएजंट. सो इथं ह्या टॉपिक मध्ये आपण काय डिस्कस करायचं आहे की आपल्याला समजलं की 4 गोष्टी असतात, एक सबस्ट्रेट असतं, एक रिएजंट असतं, एक प्रोडक्ट असते, बाय प्रोडक्ट. बाय प्रोडक्ट असला असला नसला नसला, गरजेचं नाही की बाय प्रोडक्ट असायलाच पाहिजे. तर जेव्हा तुमचा जुना बॉन्ड ब्रेक झाला त्यावेळी तो सबस्ट्रेट कसा आहे नेचरमध्ये, सबस्ट्रेट तुमचा पॉझिटिव्हली चार्ज आहे, निगेटिव्हली चार्ज आहे का न्यूट्रल आहे. जो तुम्ही रिएजंट घेतलाय तो रिएजंट अटॅक करणारा कसा आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे, निगेटिव्हली चार्ज आहे, फ्री रॅडिकल आहे. मग सबस्ट्रेट जर पॉझिटिव्हली चार्ज असेल तर रिएजंट कसा असायला पाहिजे, सबस्ट्रेट जर निगेटिव्हली चार्ज असायला पाहिजे तर रिएजंट कसा चार्ज असायला पाहिजे, सबस्ट्रेट जर फ्री रॅडिकल असेल तर रिएजंट कसा असायला पाहिजे. हे सगळे आणि ह्याचे टाइप्स आणि ह्यांची ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी आणि ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी जेव्हा आपण डिस्कस करतो आणि त्यानंतर ती रिएक्शन कशी घडली ह्याबद्दल कन्क्लूड करतो, त्यामध्ये आपण डिस्कस करतो थेरॉटिकल बेसिस ऑफ ऑर्गॅनिक रिएक्शन. काय डिस्कस करतो, काय डिस्कस करतो थेरॉटिकल बेसिस ऑफ ऑर्गॅनिक रिएक्शन. काय डिस्कस करतो थेरॉटिकल बेसिस ऑफ ऑर्गॅनिक रिएक्शन. समझ में आ रहा है, यस और नो. ठीक आहे, इथं बघा, आता इथं बघा, इथं बघा, all the organic molecules primarily contain various type of covalent bond between the constituent atoms. Yes, of course, जेवढे काही तुमचे ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे, फॉर एक्झाम्पल तुमचा कोण आहे तर, फॉर एक्झाम्पल तुमचा कोण आहे तर CH4 आहे का त्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड. CH4 मध्ये CH कोव्हॅलेंट बॉन्ड आहे का, आहे. सो काय म्हटलंय त्यांनी, all the organic molecule primarily contain various type of covalent bond between the constituent atoms. कार्बन हायड्रोजन एटम, कार्बन हायड्रोजन एटम, कार्बन हायड्रोजन एटम, कार्बन हायड्रोजन एटम. ठीक आहे. ड्यूरिंग an organic reaction, during an organic reaction, molecules of the reactant undergo change in their structure. जे रिएक्टंटचे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये चेंज होतंय. काय चेंज होते बाळांनो, त्यांचा जुना बॉन्ड काय होतो ब्रेक आणि नवीन बॉन्ड काय होतो फॉर्म. जुना बॉन्ड काय होतो, नवीन बॉन्ड काय होतो फॉर्म. सो अ covalent bond at a carbon atom in the reactant is broken and new covalent bond is formed at it, giving rise to the product. काय देते ते, काय देते तुम्हाला प्रोडक्ट. बघा परत एकदा मी लाईन टू लाईन मुद्दामून सांगते. त्यांनी काय म्हटलं की कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन अ कार्बन ऍट अ कार्बन इन द रिएक्टंट इज ब्रोकन and new covalent bond
इज फॉर्म्ड ऑन द विच साइड, प्रोडक्ट साइड. काय होतं, हा म्हणजे नवीन बॉन्ड फॉर्म झाल्यानंतरच प्रोडक्ट फॉर्म होणार आहे. जुना बॉन्ड रिएक्टंटचा ब्रेक होणार आहे, नवीन बॉन्ड काय होणार आहे, फॉर्म होणार आहे, आणि मगच प्रोडक्ट काय होणार आहे, तर फॉर्म होणार आहे. काय होणार आहे, प्रोडक्ट काय होणार आहे, फॉर्म होणार आहे. ठीक आहे. Often this change is brought about by means of other reactant, आणि तो other reactant जो चेंज घडवून आणणार तो रिएजंट, ज्याच्यावरती चेंज घडणार तो सबस्ट्रेट, जो चेंज घडवून आणणार तो रिएजंट, सो द reactant that provides carbon to a new bond is called as substrate. म्हणजे ह्या कार्बन मध्ये जिथं नवीन बॉन्ड फॉर्म होणार आहे, किंवा ज्यावरती, सोप्या भाषेत ज्यावरती अटॅक होणार आहे, दोन रिएक्टंट आहेत आणि ज्यावरती अटॅक होणार आहे तो सबस्ट्रेट. जिथं नवीन बॉन्ड फॉर्म होणार आहे तो सबस्ट्रेट, जिथं नवीन बॉन्ड फॉर्म होणार आहे तो सबस्ट्रेट. ठीक आहे. द अदर रिएक्टंट विच ब्रिंग्स अबाउट दिस चेंज, हा चेंज घडवून आणतो कसा, अटॅक करून सबस्ट्रेट वरती. कोणावरती, सबस्ट्रेट वरती अटॅक करून, त्याला आपण काय म्हणतो, रिएजंट. काय म्हणतो, इन केस both the reactant provides carbon atom to a new bond, so the reactant considered is a substrate is called as substrate apart from the product of interest. अजून कोणतं तरी प्रोडक्ट फॉर्म होईल त्याला आपण काय म्हणतो, बाय प्रोडक्ट. त्याला आपण काय म्हणतो, बाय प्रोडक्ट. अपार्ट फ्रॉम द प्रोडक्ट ऑफ इंटरेस्ट, some other products are formed in the reactant, and these are called as what? These are called as CH. CH4 plus Cl2, HNu, CH3, Cl plus HCl. So your CH4 is substrate, your Cl2 is reagent, CH3Cl is the main your product, आणि हा आपला काय आहे तर बाय प्रोडक्ट. काय आपला बाय प्रोडक्ट. बाय प्रोडक्ट. ठीक आहे. काय झालं, कारण तो ब्रेक झाला ना, इथं होता ना CH4, त्यातला एक बॉन्ड ब्रेक झाला, तो होमोलायटिक फिजन होता. कसला फिजन होता, त्या होमोलायटिक फिजन मध्ये इक्वल ब्रेकिंग झालं. होमोलायटिक फिजन मध्ये इक्वल ब्रेकिंग झालं. समझ में आ रहा है, यस और नो? So the covalent bonds, see, the covalent bonds are made of valence electron. कोव्हॅलेंट बॉन्ड कशाचे बनलेले असतात, आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन्स. कधीही तुमचे कोव्हॅलेंट बॉन्ड हे बाहेरच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनमुळे बनलेले असतात, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, आणि ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मध्ये त्यातले ब्रेक, बीक, लॉस, गेन, शेअर सगळं होऊ शकतं. सो कोव्हॅलेंट बॉन्ड्स आर फॉर्म्ड बाय व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट एटम. So redistribution of valence electron of constituent atoms results in the bond breaking or bond forming process along the organic reaction. बघा काय काय झालं, जेव्हा हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉननी कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म केलेला शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन मुळे त्यातला एका केस मध्ये बॉन्ड काय झाला, ब्रेक. बॉन्ड काय झाला, ब्रेक. पुढच्या केस मध्ये बॉन्ड काय झाला, फॉर्म. काय झाला, सो जेव्हा एखादी ऑर्गॅनिक केमिकल रिएक्शन होत असते त्यावेळी बॉन्ड ब्रेकिंग आणि काय होत असते तर बॉन्ड मेकिंग. बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड, हा आता हे घडताना बॉन्ड ब्रेकिंग सायमल्टेनियसली होऊ शकते, किंवा त्याला एकापेक्षा जास्त स्टेप लागू शकते. आता मी तुम्हाला हे ऍक्च्युअली एक्सप्लेन करते मी काय सांगते, आणि मग स्टेटमेंट आपण पुढचं डिस्कस करूया. आपण एक 12वीचं पॉइंट आहे मेकॅनिझम मध्ये आपण जे डिस्कस करणार आहे ते आताच मी तुम्हाला सांगते. इथं बघा, जर मी मिथाइल क्लोराइड घेतलं, काय घेतलं, मिथाइल क्लोराइड, CH3Cl असतो हा. काय असतो हा, CH3Cl, आणि त्यामधला कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड असतो. त्यामधला कार्बन कसला हायब्रिडाइज्ड असतो,
हा, मग त्यामुळे टेट्राहेड्रल जॉमेट्री असते, टेट्राहेड्रॉन असतो तो. ठीक आहे, फाईन. आता ऍक्च्युली मला ह्याचं हायड्रोलायसिस करायचं युझिंग अल्कली. हायड्रोलायसिस करायचं युझिंग, जरा इथं लक्ष द्या, जरा इथं लक्ष द्या. काय काय मी ऍक्च्युली करतेय बघा. हा, मी काय करतेय, माझा जो मिथाइल क्लोराइड आहे त्या मिथाइल क्लोराइडला ऍक्वस KOH म्हणजे अल्कलाइन हायड्रोलायसिस करतेय. आणि जेव्हा ऍक्वस अल्कलाइन हायड्रोलायसिस करणार आहे, बॉईल करणार आहे, त्यावेळी मला अल्कोहोल मिळणार आहे. कसा अल्कोहोल मिळणार आहे, तर सीएल बॉन्ड, CCl बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक, आणि COH बॉन्ड काय होणार आहे, फॉर्म. सो तुम्हाला प्रोडक्ट मिळताना काय मिळणार आहे, तर CH3OH प्लस KC. काय झालं बघा, CCl बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक, आणि COH बॉन्ड काय होणार आहे, फॉर्म. म्हणजे ब्रेकिंग आणि मेकिंग झाला. काय झाला, ब्रेकिंग आणि काय झाला, ब्रेकिंग आणि मेकिंग. म्हणजे तुम्हाला मिथाइल क्लोराइड, काय मिथाइल क्लोराइड पासून काय बनवणार आहे तुम्ही, मिथाइल अल्कोहोल, बाय युझिंग अल्कलाइन हायड्रोलायसिस. अल्कलाइन, अल्कली, अल्कली के इज अल्कली ना, सो अल्कलाइन हायड्रोलायसिस. इथं बघा, हे क्लोज्ड स्ट्रक्चर आहे, हे ओपन स्ट्रक्चर आहे. काय आहे, ठीक आहे. आता मी जे सांगते ते ऐका. तो KOH मधला मला हायड्रोलायसिस करायचं, मला OH पाहिजे. कोण पाहिजे, OH. तो रिएजंट आहे. KOH मधला OH काय आहे, तर रिएजंट आहे. K फक्त बॅलन्सिंग द इक्वेशन साठी आपण वापरतो. कशासाठी वापरतो, हा. नाव लक्ष द्यायचं, ज्यावरती अटॅक होणार आहे इज अ सबस्ट्रेट, ज्यावरती अटॅक होणार आहे इज अ, ज्यावरती अटॅक होणार आहे इज अ, ज्यावरती अटॅक होणार आहे इज अ, ओके. आता अटॅक कोण करणार आहे, तर रिएजंट. रिएजंट कोण आहे, तर OH मायनस. कोण आहे, येस. ना होतंय काय बघा, हा CCl बॉन्ड जर बघितला, कोणता बॉन्ड बघितला, तर क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे. सो त्याची ऍबिलिटी टू अट्रॅक्ट शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ काय आहे, तर जास्त. त्यामुळे जेव्हा बॉन्ड ब्रेक होणार CCl मधला, हे जे दोन्ही शेड इलेक्ट्रॉन्स आहेत ना, हे दोन्ही क्लोरीन कडे जाणार आहे. कोणाकडे जाणार आहे, मग क्लोरीन निगेटिव्हली चार्ज होणार आहे, म्हणजे -Cl होणार आहे. मग निगेटिव्हली चार्ज आहे ना रिएजंट, सॉरी, तुमचा जो बॉन्ड ब्रेकिंग मधला जो पार्ट जो रिमूव्ह होणार आहे तो निगेटिव्हली चार्ज आहे. मग जॉईन होणारा पण काय असायला पाहिजे, त्याला आपण न्यूक्लिओफाइल्स म्हणतो. काय म्हणतो आपण याला, हा. सो तुमचा बॉन्ड ब्रेक होणारा पार्ट निगेटिव्हली चार्ज आहे, न्यूक्लिओफाइल आहे. मग न्यूक्लिओफाइलला सबस्टिट्यूट न्यूक्लिओफाइलच करायला पाहिजे. न्यूक्लिओफाइलला सबस्टिट्यूट, हा. आता अजून एक मज्जा सांगते तुम्हाला. हा जो CCl बॉन्ड आहे, जर हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला तर कार्बन वरती चार्ज काय येणार आहे, प्लस. प्लस, फक्त +1 म्हणजे प्लस. मग पॉझिटिव्हली चार्ज सबस्ट्रेटच्या सेंटर वरती कोण अटॅक करणार, नेगेटिव्हली चार्ज न्यूक्लिओफाइल. पॉझिटिव्हली चार्ज सबस्ट्रेट वरती निगेटिव्हली चार्ज रिएजेंट काय करणार आहे, तर अटॅक करणार आहे. काय करणार आहे, रिएजेंट अटॅक. समझ में आ रहा है, यस और नो, यस और नो. फाइन. आता याचं मेकॅनिझम, आता याचं आपण काय डिस्कस करायचंय, मेकॅनिझम. सो ऍक्च्युली काय होते बाळांनो, इथं बघ, ही स्लो स्टेप आहे. हा, ही स्लो स्टेप आहे, मी मुद्दामून सांगते या सगळ्या, ही स्लो स्टेप आहे. जेव्हा हा OH मायनस अटॅक करायला जातो, हा समोरून तर अटॅक करू शकत नाही, कारण हा पण निगेटिव्हली चार्ज आहे आणि हा पण निगेटिव्हली चार्ज आहे, रिपल्शन होणार आहे. काय होणार आहे, त्यामुळे इथं काय होतंय, इथं काय होतंय, एक हायली अनस्टेबल स्टेट म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो, ट्रान्झिशन स्टेट फॉर्म होते. काय फॉर्म होते, ट्रान्झिशन स्टेट. त्या ट्रान्झिशन स्टेट मध्ये बघा, हा काय काय होते, हे जे काही CH बॉन्ड होते ते ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री मध्ये अरेंज होतात. कशा जॉमेट्री मध्ये अरेंज होतात, ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री. मी सांगते ते लक्ष द्या, कशा जॉमेट्री मध्ये अरेंज होतात, ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री. मग इथं समोरून CCl बॉन्ड काय होतो, तर ब्रेक. हा प्लस आणि हा काय आहे, तर मायनस. आणि मग हा काय करतो, समोरून अटॅक करू शकत नाही, मागे जागा मोकळी आहे, म्हणून हा कुठून अटॅक करतं, बॅक साइड अटॅक करतं कार्बन वरती, जो की पॉझिटिव्हली चार्ज. सो इथं काय होणार आहे, सायमल्टेनियसली जुना बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक,
आणि नवीन बॉन्ड काय होणार आहे तर फॉर्म होणार आहे. आणि जेव्हा ट्रान्झिशन स्टेट आहे त्याची ओव्हरकम होणार आहे, इट इज अ फास्ट प्रोसेस. त्या केसमध्ये हा सी, इथं एच, इथं एच, इथं एच आणि इथं काय येणार आहे OH. म्हणजे हा तुमचा कोण फॉर्म झाला सांगा, मिथाइल अल्कोहोल. काय फॉर्म झाला बघा, मी काय काय सांगितलं. पण बघा OH न मागून अटॅक केलं ना, धडकून 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 त्याला ह्या बॉन्ड्सला इथं शिफ्ट केलं आणि OH फॉर्म झाला. म्हणजे हा जर बघितला आणि हा जर बघितला तर हे मिरर इमेज आहेत एक दुसऱ्याचे. कसले इमेज आहे? हा, त्याला म्हणतात 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. हे आपण शिकायचं आहे, पण मी तुम्हाला आताच सांगते. जो काही तुमचा रिएक्टंट आहे त्याची बरोबर मिरर इमेज फॉर्म होत असेल आणि प्रोडक्ट जो फॉर्म होतोय त्याचा जो काय रिएजंट आहे तो मिरर इमेजच्या प्रमाणे जर जॉईन झाला असेल तर त्याला म्हणतात 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. ते मोस्टली कधी होते जेव्हा अटॅक फक्त बॅक साइडहून होतो. जेव्हा अटॅक फक्त समजलं रिएक्शन मेकॅनिझम. म्हणजे ह्या रिएक्शन मेकॅनिझम मध्ये तुम्हाला असं दिसलं की जेव्हा रिएजंट अटॅक करत होता त्यानं सायमल्टेनियसली जुना बॉन्ड काय झाला तर ब्रेक आणि सायमल्टेनियसली नवीन बॉन्ड काय झाला तर फॉर्म. जुना बॉन्ड काय झाला ब्रेक, नवीन बॉन्ड काय झाला फॉर्म. समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? यस और नो? ओके. नाउ सी फर्दर वन मोर मेकॅनिझम आय विल शो यू. वन मोर मेकॅनिझम मध्ये हे बघा, हा सी आहे, इथं CH3 आहे, इथं पण CH3 आहे, इथं पण CH3 आहे, इथं Cl आहे. तुम्ही म्हणणार काय फरक आहे मॅम? हा टर्शरी कार्बन आहे. कसला कार्बन आहे हा? टर्शरी. टर्शरी कार्बन काय, ह्या कार्बनला अजून किती कार्बन जॉईन आहे? 3. तसा विचार केला तर आहे ना हा वाला, हे ऍक्च्युली बघा, हा हे ऍक्च्युली कशा आहेत, हा जो आहे कार्बन, हा जो कार्बन आहे ह्याला असा हायड्रोजन, असा हायड्रोजन, असा हायड्रोजन आहे. येस और नो? आपण शॉर्टकट मध्ये लिहितोय त्याला CH3 कंडेन्स फॉर्म. हा, परत हा आहे तर हा असा आहे, हा असा आहे, हा असा आहे. परत हा कार्बन आहे, ह्याला H आहे, ह्याला H आहे, ह्याला H आहे. बाळांनो हे सगळं 3 डायमेन्शनली असते. कसं असतंय सगळं? टेट्राहेड्रल. दर कार्बन टेट्राहेड्रल जॉमेट्रीचा असणार आहे. आणि हा टर्शरी ब्युटिल क्लोराइड म्हणतो आपल्याला. कसला क्लोराइड म्हणतो आपण ह्याला? कसला क्लोराइड म्हणतो आपण ह्याला? टर्शरी ब्युटिल क्लोराइड. बघा हा असा आहे, हा CH3, एकच मिनिट, हा C, इथं काय आहे तर CH3, इथं काय आहे तर CH3, इथं काय आहे तर CH3, इथं काय आहे तर Cl आहे. ठीक आहे, ओके फाईन. इथं काय होतं, OH येतं रिएजंट आणि रिएजंट समोरून अटॅक करायला बघतो, होत नाही अटॅक समोरून. का होत नाही समोरून अटॅक? कारण Cl निगेटिव्हली चार्ज आहे. निगेटिव्ह निगेटिव्ह रिपेल होत असतं. निगेटिव्ह निगेटिव्ह काय होत असतं? रिपेल. सो फ्रंट साइड अटॅक पॉसिबल होत नाही. मग तो बघतो की चला मागून अटॅक करूया, मागून पण अटॅक होत नाही. का होत नाही सांगा मागून अटॅक? कारण मी तुम्हाला दाखवलं की नाही सगळ्यांचे CH3, CHHH, CHHH, हा मैत्री दाखवलं का? हा, तर तिथं गर्दी आहे, गर्दीमध्ये अटॅक इझिली होऊ शकतो का? नाही होऊ शकत. मग त्याचा फ्रंट साइड अटॅक पण पॉसिबल नाही आणि बॅक साइड अटॅक पण पॉसिबल नाही. मग या केसमध्ये काय करावं लागतं, पहिला तुम्हाला जो रिएजंट आहे, सॉरी जो सबस्ट्रेट आहे त्याला रेडी करावं लागतं. तर पहिल्या स्टेप मध्ये आपण काय करतो, इन अ प्रॉपर मीडियम स्लो स्टेप मध्ये फक्त तुमचा पहिली ट्रान्झिशन स्टेट अचीव होते, स्टेट 1, ज्यामध्ये फक्त जुना बॉन्ड काय होतो ब्रेक, आणि जुना बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ना ह्यांची जॉमेट्री काय होते तर रिअरेंज होते, ज्यामध्ये जुना बॉन्ड काय होत गेला तर ब्रेक होत गेला. आणि ही जी जॉमेट्री आहे ही कसली जॉमेट्री आहे? ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री. कसली जॉमेट्री आहे हे नंतर ना बघूया, का ट्रायगोनल प्लॅनर झाली टेट्राहेड्रल टू ट्रायगोनल प्लॅनर, कारण हायब्रिडायझेशन चेंज झालं, sp3 टू sp2 होत जाते म्हणून. मग ह्यातलं बघा, पहिला हे टेट्राहेड्रल जॉमेट्री होती तर ह्यामध्ये बॉन्ड अँगल 109 डिग्री, 109 डिग्री आणि 28 मिनिट होतं CH3C मधला बॉन्ड अँगल. ठीक आहे. आता जेव्हा तो पहिला स्लाइटली हा जो जुना बॉन्ड काय होत चाललाय तर ब्रेक होत चाललाय, तर त्यावेळी तो बॉन्ड अँगल वाढत गेला आणि हे जेवढे काही CH3C CH3 आहे, CH3C CH3 आहे, CH3C CH3 आहे,
त्यातला बॉन्ड अँगल वाढला आणि किती झाला तर 120. आता पुढे काय होतंय नेक्स्ट स्टेप मध्ये तुमचा जुना बॉन्ड टोटली काय होतो ब्रेक, जुना बॉन्ड टोटली काय होतो ब्रेक, आणि तुमचा कार्बन कसा चार्ज होतो पॉझिटिव्हली. का पॉझिटिव्हली चार्ज झाला, कारण बॉन्ड जेव्हा ब्रेक झाला तर हा पोलार होता क्लोरीन, खूप जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, त्यामुळे दोन्ही बॉन्ड याच्याकडे शिफ्ट झाले. सो तुम्हाला असं मिळतं हे, ह्याला म्हणतात कार्बोकॅटायन, पॉझिटिव्हली चार्ज स्पीशीज. कार्बोकॅटायन मिळाला. काय मिळाला? हा, आता कार्बोकॅटायन मिळाला, तो ट्रायगोनल प्लॅनर आहे आणि त्यातला अँगल किती आहे तर 120. पहिला अँगल कमी होता 109, त्यामुळे स्टरिक हिंडरन्स होता, त्यामुळे गर्दी होत होती, त्यामुळे म्हणजे अटॅक इझिली होत. पण आता काय होणार आहे ते दिलेलं असतंय. sp3 हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन आणि sp हायब्रिडाइज्ड कार्बन असेल. sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन असेल तर 109 डिग्री 28 मिनिट असतं अँगल. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन असेल तर 120 डिग्री असतं आणि sp हायब्रिडाइज्ड कार्बन असेल तर 180 डिग्री असतं. किती असतं? सो आता हा जो तुमचा कार्बोकॅटायन आहे, हा जो तुमचा कार्बोकॅटायन आहे, हा जो तुमचा कार्बोकॅटायन आहे, ह्याला OH मायनस आयन इझिली अटॅक करू शकतो, कारण बॉन्ड अँगल वाढलाय, गर्दी कमी झाली, आणि ही सगळी पुढचे स्टेप स्लो. आणि एखाद्या मेकॅनिझम मध्ये एकच स्टेप स्लो असते, ज्याला आपण रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणतो. हा, बाकीच्या सगळ्या स्टेप काय असतात तर फास्ट असतात. तर हा OH तर फक्त पुढून अटॅक करत नाही, पुढून पण अटॅक करता आणि बोथ अटॅक पॉसिबल आहे. परत तुम्हाला एक हायली अनस्टेबल स्टेट मिळते, त्याला म्हणतात ट्रान्झिशन स्टेट 2. त्यामध्ये तुम्हाला असं दिसतंय की सायमल्टेनियसली समोरून पण आणि मागून पण OH मायनस हा बॉन्ड काय करतोय तर फॉर्म करतोय तुमच्या C+ बरोबर. पण जो तुमचा प्रोडक्ट मिळतो, काय मिळतो तो प्रोडक्ट कसा असतो, परत मिरर इमेज असते. कशी मिरर असते बघा, हा हे CH3 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 OH, म्हणजे जिथं पहिला Cl होता तिथंच OH काय झाला फॉर्म, बॉन्ड फॉर्म झाला. हे कोणत्या केस मध्ये होणार आहे, जेव्हा तुमचा OH फ्रंट साइड अटॅक करत होता, जेव्हा तुमचा OH कुठून अटॅक करत होता फ्रंट साइड. अजून एक प्रोडक्ट मिळणार आहे, सेम मिळणार आहे. C इथं परत CH3 आहे, इथं परत CH3 आहे, इथं परत CH3 आहे, आणि इथं काय आहे तर OH. का तर बॅक साइडून पण OH अटॅक करत होता म्हणून. तुम्ही म्हणणार मॅम ते तर 1 मोल आहे, मग इथं 2 मोल फॉर्म झाले प्रोडक्ट. तसं नसतंय, हे 1 मोल मधला अर्धा मोल असा कॉन्फिगरेशन फॉर्म होतो जो फ्रंट साइड अटॅक झाला. काय झाला, ज्याला म्हणतात 50% रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. 50% रिटेन्शन ऑफ व्हॉट कॉन्फिगरेशन, आणि राहिलेला 50% इन्व्हर्जन ऑफ 50% इन्व्हर्जन म्हणजे उलट बॅक साइड अटॅक. हे बघा 1 मोल होतं तुमचं हे कार्बोकॅटायन, 1 मोल. 1 मोल म्हणजे किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स असतात. ऐकून घ्या मी काय सांगते, लक्ष देऊन ऐकून घ्या. तर तो OH जो आहे तो फ्रंट साइड पण अटॅक केला आणि बॅक साइड पण अटॅक केला. तर त्या 6.022 इंटू 10⁻23 मधले अर्धे जे मॉलिक्युल्स आहेत ते फ्रंट साइड अटॅकमुळे रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशनचं प्रोडक्ट देणार आहे. राहिलेले इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. काल आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम बघितलेलं का, नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर फॉर्म होतात. काल बघितलेलं का ऑप्टिकल आयसोमेरिझम. येस, मिरर इमेज, मिरर इमेज 50% हा 50% हा. ह्याला कसला मिक्सचर म्हणतो, रेसिमिक मिक्सचर. नो डाऊट हा पुढचा पॉइंट आहे, पण हे समजणं खूप गरजेचं होतं, कारण मेकॅनिझम जेव्हा घडतंय म्हणजे जेव्हा बॉन्ड ब्रेक फॉर्म बिम होतंय ते फक्त एका वेनं होत नाही, 2 वेनं होते. एक तर सायमल्टेनियसली जुना बॉन्ड काय होतो ब्रेक आणि नवीन बॉन्ड काय होतो फॉर्म, किंवा फक्त पहिला जुना बॉन्ड काय होणार आहे ब्रेक, आणि मग काय होणार आहे तर नवीन बॉन्ड काय होणार आहे फॉर्म. समझ में आ रहा है, यस और नो? ठीक आहे. सो आता इथं बघा,
redistribution of valence electron of constituent atoms results in the bond breaking and bond forming process along the organic reaction, and which are usually not instantaneous. लगेच होतील असं गरजेचं. As a result, the overall organic reaction is punctuated by formation of one or more unstables that are called as intermediates. बघितले का आपण unstable intermediates? Yes or no? Yes or no? ज्यामध्ये सायमल्टेनियसली जुना बॉन्ड काय झाला, ब्रेक, आणि नवीन बॉन्ड काय झाला, फॉर्म. लगेचच सायमल्टेनियसली जुना बॉन्ड ब्रेक आणि नवीन बॉन्ड फॉर्म, त्यामध्ये एकच इंटरमिजिएट फॉर्म झाला. पण ज्यामध्ये फक्त जुना बॉन्ड काय झाला, ब्रेक, आणि नंतर नवीन बॉन्ड काय झाले, फॉर्म. असे किती ट्रान्झिशन स्टेट मिळाले, समजलं का? सो ओव्हरऑल ऑर्गॅनिक रिएक्शन इज ऑफन द मल्टिपल स्टेप प्रोसेस. एखादी ऑर्गॅनिक रिएक्शन ही एकापेक्षा जास्त स्टेप मध्ये घडत असते. आपण लिहिताना सिंगल स्टेप मध्ये लिहितो, पण ऍक्च्युअल जे घडतंय ते जे मी तुम्हाला दाखवलं, दॅट इज कॉल्ड एज मेकॅनिझम ऑफ ऑर्गॅनिक रिएक्शन. काय म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो आपण त्याला? सो अ सिक्वेन्शियल अकाउंट ऑफ द इलेक्ट्रॉन मूवमेंट टेकिंग प्लेस ड्युरिंग ईच स्टेप. त्यानंतर ना बॉन्ड क्लिवेज म्हणजे बॉन्ड काय झाला, ब्रेक, क्लिवेज म्हणजे ब्रेकिंग, आणि मग बॉन्ड काय झाला, फॉर्म, आणि अकंपनिंग द चेंजेस इन एनर्जी अँड शेप ऑफ द व्हेरियस स्पीशीज. आता एनर्जी बद्दल मी तुम्हाला सांगितलं नाही, पण ती एक्झोथर्मिक प्रोसेस असते. ठीक आहे. बॉन्ड ब्रेकिंग बॉन्ड ब्रेकिंग एंडोथर्मिक असते, म्हणजे बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी लागत असते, आणि बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी लागत असते, आणि बॉन्ड फॉर्म होत असताना एनर्जी बाहेर पडत असते. काय होत असते, एनर्जी, कारण तुम्हाला मोर स्टेबल प्रोडक्ट पाहिजे. स्टॅबिलिटी तर एनर्जी बाहेर जायला पाहिजे, म्हणजे एनर्जी कमी व्हायला पाहिजे. काय कमी व्हायला पाहिजे, काय एनर्जी व्हायला पाहिजे, कमी एनर्जी. काय व्हायला पाहिजे, एनर्जी कमी. समझ में आ रहा है क्या मैं जो बोल रही हूँ? ठीक है. द रेट ऑफ ओव्हरऑल रिएक्शन अँड द रेट ऑफ ओव्हरऑल रिएक्शन. हे बघा, चेंज इन शेप, शेप चेंज झाला का, पहिला तो काय झाला, sp3 टू sp2, म्हणजे काय झाला, अँगल चेंज झाला, 109 डिग्री 28 मिनिट ते 120 डिग्री झाला, परत 109 डिग्री झाला. येस ऑर नो? सिक्वेन्शियली होत असते हे सगळं. अँड द इंडिव्हिज्युअल स्टेप्स कॉन्स्टिट्यूट्स द रिएक्शन मेकॅनिझम. हे जेव्हा सगळं घडत असताना आपण जे काय लिहितो त्याला आपण काय म्हणतो, रिएक्शन मेकॅनिझम. काय म्हणतो आपण याला? The knowledge of reaction mechanism is useful for understanding the reactivity of the concerned organic compounds, and in turn helpful for planning synthetic strategies. Planning what? Planning what? Synthetic strategies. म्हणजे yield कसं वाढवायचं. So in the following subsection, आता पुढं आपण काय बघणार आहे, बॉन्ड ब्रेक होतो ना, मग तो बॉन्ड ब्रेक होताना कसा ब्रेक होतो, इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन होत आहे का, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन होते, त्याला म्हणतात होमोलायटिक फिजन किंवा हेट्रोलायटिक फिजन. त्याला काय म्हणतो आपण, होमोलायटिक फिजन किंवा काय म्हणतो, होमोलायटिक फिजन किंवा काय म्हणतो, हेट्रोलायटिक फिजन. सो in the following subsection we are going to look at the type of bond cleavage, म्हणजे कोणत्या टाइपनं बॉन्ड ब्रेक होणार आहे. त्यानंतर रिएजंट्स अटॅक करण्यासाठी आपण कोणते वापरू शकतो. त्यानंतर ना फॅक्टर्स दॅट इन्फ्लुअन्स द स्टॅबिलिटी ऑफ व्हेरियस स्पीशीज, म्हणजे जे काय बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ना त्याची स्टॅबिलिटी कशी वाढते, काय वाढते, कोणत्या फॅक्टर वरती वाढते. हा, ते इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, रेझोनन्स आहे, हायपोकॉन्जुगेशन आहे, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट आहेत, हे सगळं आपण डिस्कस करायचं. ठीक आहे, फाईन. आता जरा मी एक सांगते ते लक्षात काय, हा सगळ्यात बेसिक सांगते आता मी. बघा इथं हे समजून घ्या, आणि हे मी जे समजवते ना तेच परत परत लक्षात ठेवायचं. कुठे पुढे मेकॅनिझम जेवढ्यांदा तुम्ही बघशील ना, मी जे पॉईंट सांगितले ते लक्षात ठेवायचं. इथं बघा, जर एखादा कार्बन जो आहे तो फ्री रॅडिकलच्या स्टेटमध्ये, कशा स्टेटमध्ये आहे, द सबस्ट्रेट,
कार्बन जो असतो कायम सबस्ट्रेट, कार्बनचा सेंटर कायम सबस्ट्रेट असतो. मोस्टली कार्बनचा सेंटर काय असतो? मोस्टली कार्बनचा सेंटर काय असतो? सबस्ट्रेट असतो. काय असतो? हा. जर तुमचा जो सेंटर आहे, सबस्ट्रेट जो आहे, सबस्ट्रेटचा जो सेंटर आहे तो फ्री रॅडिकल असेल, म्हणजे न्यूट्रल असतं. काय आहे? न्यूट्रल. तर त्याला अटॅक करणारा रिएजंट पण न्यूट्रलच असायला पाहिजे, म्हणजे फ्री रॅडिकलच असायला पाहिजे. समझता है क्या? यस और नो? यस और नो? क्या बोला मैंने? अगर आपका सबस्ट्रेट फ्री रेडिकल है, सेंटर, सबस्ट्रेट का सेंटर फ्री रेडिकल है, तो तुम्हारा रिएजेंट भी फ्री रेडिकल ही होना चाहिए, वही अटैक करेगा, वही अटैक करेगा। और फिर ये देखो, फिर बॉन्ड फॉर्मिंग कैसे होगा? ये फ्री रेडिकल और ये फ्री रेडिकल दोनों के बीच में क्या करेंगे? दोनों के बीच में, दोनों के बीच में क्या करेंगे? बॉन्ड फॉर्म करेंगे। दोनों के बीच में क्या फॉर्म करेंगे? फॉर्म बॉन्ड करेंगे, बॉन्ड फॉर्म करेंगे। ठीक है? ठीक है? ठीक है? ओके, आता पुढं नेक्स्ट, जर तुमचा सबस्ट्रेट पॉझिटिव्हली चार्ज, तुमचा सबस्ट्रेटचा सेंटर, तुमच्या सबस्ट्रेटचा सेंटर पॉझिटिव्हली चार्ज आहे, काय आहे? हे बघा, हा इथं बघा, हा ह्याला कार्बोकॅटायन म्हणतो. जो कार्बन पॉझिटिव्हली चार्ज आहे, काय आहे? हा, असा एखादा ऑर्गॅनिक स्पीशीज ज्यामध्ये कार्बन पॉझिटिव्हली चार्ज आहे, त्याचा जो सेंटर असतो तो कार्बोकेटायन म्हटला जातो. काय म्हटला जातो? काय म्हटला जातो? काय म्हटला जातो? कार्बोकेटायन. समझ में आ रहा है? येस और नो? बघा, जर पॉझिटिव्हली चार्ज कार्बोकेटायन आहे ना, तर त्याला अटॅक निगेटिव्हली चार्ज स्पीशीज करायला पाहिजे. पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह कधीच अटॅक करणार? रिपल्शन. काय होणार आहे? येस. सो तुमचा रिएजंट असायला पाहिजे. येस, तुमचा जो रिएजंट असायला पाहिजे तो कसा असायला पाहिजे? जर तुमचा सेंटर पॉझिटिव्हली चार्ज आहे, तर तुमचा रिएजंट जो आहे तो कसा असायला पाहिजे? निगेटिव्हली चार्ज. रिएजंट कसा असायला पाहिजे? निगेटिव्हली चार्ज. आणि नेगेटिव्हली चार्ज्ड रिएजंटला काय म्हणतो? नेगेटिव्हली चार्ज्ड रिएजंटला न्यूक्लिओफाइल म्हणतो. का न्यूक्लिओफाइल म्हणतो हे सगळं आपण नंतर बघूया, पण लक्षात ठेवा. कार्बोकेटायन जो आहे, जो पॉझिटिव्हली चार्ज आहे, त्यावरती अटॅक कोण करणार आहे? नेगेटिव्हली चार्ज्ड रिएजंट. आणि त्या नेगेटिव्हली चार्ज्ड रिएजंटला आपण काय म्हणतो बाळांनो? न्यूक्लिओफाइल. काय म्हणतो? काय म्हणतो? काय म्हणतो आपण त्याला? न्यूक्लिओफाइल. समझ में आ रहा है? येस और नो? हा, मग जेव्हा तो अटॅक करणार आहे, अटॅक केल्यानंतर ना प्रोडक्ट काय देणार आहे? सी, इथं एच, इथं एच, इथं एच, आणि इथं काय आहे तर OH. Are you getting this? Are you getting this? Are you getting this, everyone? Okay, fine. One more thing. One more possibility is there. What one more possibility is there? If your carbon is negatively charged. If your carbon is it possible? Yes, it is possible. If your carbon is negatively charged, yes. If your substrate, see, your carbon is nothing but what? सबस्ट्रेट. कार्बन स्पीशीज ज्यावरती अटॅक होणार आहे, जर तो काय असेल? निगेटिव्हली चार्ज. जर तो काय असेल? त्याला असा सबस्ट्रेट जो कार्बन आयन आहे, म्हणजे निगेटिव्हली चार्ज आहे. निगेटिव्हली चार्ज सबस्ट्रेट ज्याचा सेंटर निगेटिव्हली चार्ज आहे, त्याला आपण काय म्हणतो? कार्बन आयन. जसं हा कार्बोकॅटायन झाला, तसं हा कोण आहे? मला सांगा, कार्बन आयन आहे, निगेटिव्हला कोण अट्रॅक्ट करणार? निगेटिव्ह का पॉझिटिव्ह? सो इथं अटॅक करणारा कोण असतो तर? मॅग्नेशियम. कोण असतो? म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज मेटल आहे तो ऍक्च्युली. हा, हा कार्बनला हा Mg काय कन्सिडर करूया? 2+, कारण तो 2 इलेक्ट्रॉन काय करत असतो? लूज करत असतो, आणि मग पॉझिटिव्हली चार्ज. मग हा पॉझिटिव्हली चार्ज स्पीशीज ह्या कार्बन आयन वरती काय करणार आहे? अटॅक. आता जसं कार्बोकेटायन वरती अटॅक करणारा निगेटिव्हली चार्ज स्पीशीज रिएजंट, त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लिओफाइल. तसं नेगेटिव्हली चार्ज सबस्ट्रेट कार्बनायन, त्यावरती अटॅक करण्याला पॉझिटिव्हली चार्ज स्पीशीज ला आपण काय म्हणतो?
इलेक्ट्रोफाईल काय म्हणतो? म्हणजे आपण आता काय काय डिस्कस केलं, आपण बघितलं की 3 टाइप ऑफ रिएजंट असतात. कसे असतात रिएजंट? एक असतो इलेक्ट्रोफाईल, एक असतो न्यूक्लिओफाईल आणि एक असतो फ्री रॅडिकल. काय असतो? काय असतो? किती टाइप ऑफ रिएजंट असतात? 3. फ्री रॅडिकल, न्यूक्लिओफाईल, इलेक्ट्रोफाईल. फ्री रॅडिकल कोणाला अटॅक करणार आहे? हा, सेंटर पण त्याचा फ्री रॅडिकलच असायला पाहिजे. काय असायला पाहिजे सेंटर पण? हा. न्यूक्लिओफाईल कोणाला अटॅक करणार आहे? सेंटर पॉझिटिव्हली चार्ज म्हणजे कार्बोकॅटायनला अटॅक करणार आहे. आणि इलेक्ट्रोफाईल कोणाला अटॅक करणार आहे? निगेटिव्हली चार्ज कार्बन आहे. हेच बघायचं आपण. झालं एवढंच आहे. आता एवढंच आपण डिटेलमध्ये जरा लांबडत बघायचं. कोण असते, काय असते आणि कोण न्यूक्लिओफाईल्स आहेत आणि कोण इलेक्ट्रोफाईल्स आहेत, मग का आहेत. कारण मी आता फक्त म्हटलं की निगेटिव्हली चार्ज असायला पाहिजे, आता म्हटलं फक्त पॉझिटिव्हली चार्ज असतात. असे पण स्पीशीज आहेत की ज्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज नाही, तरी पण ते काय म्हणून बिहेव्ह करू शकतात? न्यूक्लिओफाईल म्हणून बिहेव्ह करू शकतात. मग ते कोण आहेत हे बघायचं. ठीक आहे. सगळ्यांमध्ये ब्रेकिंग झालंच असणार आहे ना. हा, मग हे बघा, इथं जेव्हा ब्रेक झालं तेव्हा इथं फ्री रॅडिकल फॉर्म झालंय, म्हणजे न्यूट्रल स्पीशीज फॉर्म झाले, म्हणजे इक्वल ब्रेकिंग असणार आहे तिथं. कसला ब्रेकिंग असणार आहे? आता बघूया काय असतंय ते इक्वल ब्रेकिंग म्हणजे काय, होमोलायटिक फिजन आणि हेट्रोलायटिक फिजन. सो सगळ्यात पहिला टाइप ऑफ क्लीवेज ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. क्लीवेज म्हणजे ब्रेकिंग, क्लीवेज म्हणजे इथं ब्रेकिंग. टाइप्स ऑफ क्लीवेज. क्लीवेज जेव्हा आपण शब्द येतो, क्लीवेज म्हणजे काय असतं तर ब्रेकिंग. क्लीवेज म्हणजे काय असतं बाळांनो? क्लीवेज म्हणजे काय असतं बाळांनो? ब्रेकिंग. सो व्हेन यू आर टॉकिंग अबाउट ब्रेकिंग, अ कोव्हॅलंट बॉन्ड कॅन अंडरगो ब्रेकिंग. क्लीवेज, ब्रेकिंग. अ कोव्हॅलंट बॉन्ड कॅन अंडरगो ब्रेकिंग. ब्रेकिंगलाच दुसरं नाव आहे फिजन. ब्रेकिंगलाच दुसरं नाव आहे फिजन. 2 प्रकार. कोणता 2 प्रकार? होमोलायटिक फिजन, होमोलायटिक फिजन, होमोलायटिक फिजन आणि होमो सेम. होमो सेम, सेम इक्वल ब्रेकिंग. कसला ब्रेकिंग? कसला ब्रेकिंग? इक्वल ब्रेकिंग. कसला ब्रेकिंग? घरच. ठीक आहे. होमो म्हणजे इक्वल ब्रेकिंग. हेटेरो, हेटेरो म्हणजे डिफरंट. हेटेरो म्हणजे आणि डिफरंट म्हणजे इथं काय असणार आहे तर इक्वल ब्रेकिंग. हा, येस. सो एखादा कोव्हॅलंट बॉन्ड, बाळांनो कोणताही कोव्हॅलंट बॉन्ड बघा, कोणताही कोव्हॅलंट बॉन्ड बघा, कोणताही कोव्हॅलंट बॉन्ड, कोणताही कोव्हॅलंट बॉन्ड, त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात? 2. त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात? 2. त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात? 2. समझ में आ रहा है कि मैं जो बोल रही हूँ? यस और नो? कोई भी कोवैलेंट बॉन्ड लो, उसमें इलेक्ट्रॉन्स कितने रहते हैं? 2. अगर वो 2 इलेक्ट्रॉन्स जो है उनका ब्रेकिंग अगर इक्वल होगा, सिमेट्रिकल ब्रेकिंग बोलते हैं उसको. कैसा ब्रेकिंग बोलते हैं? तो सिमेट्रिकल ब्रेकिंग में हम लोग फिश हुक से दिखाते हैं, जब भी दिखाना है. कैसे दिखाते हैं? तो एक इलेक्ट्रॉन इस कार्बन के पास गया, एक इलेक्ट्रॉन इस कार्बन के पास गया. समझ में आ रहा है? नाही, इट डिपेंड्स. इट डिपेंड्स की तुमचा रिएजंट कोण आहे. तो कशावरती डिपेंड असते? तुमचा रिएजंट. रिएजंट खूप इम्पॉर्टंट आहे. रिएजंट वरती डिपेंड करते. आता इथं बघा, काय इथं बघा, तो म्हटलं ते इथं बघू. हा सी, इथं एच आहे, इथं एच आहे, इथं एच आहे, इथं एच आहे, इथं एच आहे. आणि इथं सीएल सिंगल बॉन्ड काय आहे? सीएल. हा क्लोरीन, ह्या दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे? सेम. दोन्ही क्लोरीन ऍटम्स आहेत, दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम आहे. दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम आहे म्हणून मैत्र्या, हा बॉन्ड हा पुल करणार नाही किंवा हा पुल करणार नाही. इक्वल पुलिंग आहे. इक्वल पुलिंग आहे तर ब्रेक जेव्हा होणार आहे, इथे किती इलेक्ट्रॉन असणार आहेत? कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन असतात? 2 इलेक्ट्रॉन असतात. मग इक्वल ब्रेकिंग म्हणजे फिश हुक ना, एक इलेक्ट्रॉन इथं गेला. आता हा जो सीएच बॉन्ड आहे, हा कार्बन आणि हायड्रोजनच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स जास्त काय नसतो. नियरली सेम इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी किंवा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स खूप कमी असतो. मग इथं पण ब्रेकिंग होताना कसं ब्रेकिंग होणार आहे? होमोलायटिक.
इथं एक इलेक्ट्रॉन आहे, इथं एक इलेक्ट्रॉन. आलं का लक्षात? येस ऑर नो? आलं लक्षात? मग बघा, हा पण पॉझिटिव्ह, हा फ्री रॅडिकल आहे. मग फ्री रॅडिकलला रिप्लेस केलं. फ्री रॅडिकलला फ्री रॅडिकलला रिप्लेस केलं. मग हा CH3 फ्री रॅडिकल होता, मग हा Cl फ्री रॅडिकल होता. मग ही दोघं काय करणार आहेत? बॉन्ड फॉर्म करणार आहे. काय फॉर्म करणार आहे? आणि फिश हुक ना, माझं फिश हुक जरा घाण येते. एक फिश हुक चांगलं येते आणि एक फिश हुक घाण येते. तुमचं फिश हुक चांगलं येऊ दे. हे जरा डिस्टन्स न काढता, ठीक आहे? इथं एक फ्री रॅडिकल आहे, इथं एक फ्री रॅडिकल आहे. हा प्रोडक्ट कसा होणार आहे? CH3Cl. समझ में आया? यस और नो? ठीक है. सो इधर देखो, a covalent bond comprises two electrons, that is pair of electrons in a bond shared between two bonded atoms. In homolytic cleavage of covalent bond, one of the two electron goes to one of the bonded atoms and other is bounded to other. जेव्हा होमोलायटिक फिजन होते तेव्हा इक्वल ब्रेकिंग होते. होमोलायटिक फिजन, इक्वल ब्रेकिंग. होमोलायटिक फिजन, इक्वल ब्रेकिंग. So movement of single electrons is represented by half-headed arrow or fish hook. Half-headed arrow. So the tail of the curve arrow indicates the place from where the electron is removed, while the head of the curve is indicating. हे बघा, आता हे एवढं तर हे खूप कॉमन सेन्स आहे. काय थोड्या गोष्टी खूप कॉमन सेन्स आहेत. जे टेल आहे, शेपूट आहे, कुठं असणार आहे? जिथून इलेक्ट्रॉन घेणार. आणि जे हेड आहे ते कुठं असणार आहे? जिथं इलेक्ट्रॉन जाणार. फिश हुकला. समझ में आ रहा है? टेल जहां से इलेक्ट्रॉन लिया, हेड जहां पे इलेक्ट्रॉन गया. ओके. So इथं बघा, the tail of the curved arrow indicates the place from where the electron is removed, while the head of the curved arrow indicates the place where the electron reaches as a result of movement. As a result of movement. Such homolytic cleavage of covalent bond, असा जो बॉन्ड ब्रेकिंग होत आहे, इक्वल बॉन्ड ब्रेकिंग, गिव्स राइज टू टू न्यूट्रल स्पीशीज. न्यूट्रल स्पीशीज त्यावरती कोणताही चार्ज असणार नाही. नायदर पॉझिटिव्ह नॉर नेगेटिव्ह. नायदर पॉझिटिव्ह नॉर नेगेटिव्ह. न्यूट्रल. नो चार्ज. नो चार्ज. हा. One unpaired electron is a species with a single unpaired electron. A species with a single unpaired electron is called as what? Free radical, or sometimes just a radical. बाळांनो, आपण रिएजंट्स 3 प्रकारचे बघतो. फ्री रॅडिकल, न्यूक्लियोफाइल आणि इलेक्ट्रोफाइल. ह्या तिन्ही रिएजंट्स मध्ये सगळ्यात हायली अनस्टेबल आणि हायली रिएक्टिव्ह, हायली अनस्टेबल आणि हायली फ्री रॅडिकल्स असतात. कोण असतात? तुम्ही 3 स्पीशीज घेतला, 3 रिएजंट्स घेतला, एक न्यूक्लियोफाइल आहे, एक इलेक्ट्रोफाइल आणि एक फ्री रॅडिकल आहे. सगळ्यात जास्त अनस्टेबल जो सगळ्यात जास्त, त्याची रिएक्टिव्हिटी सगळ्यात जास्त. स्टेबल सगळ्यात जास्त, त्याची रिएक्टिव्हिटी कमी. स्टेबिलिटी एंड रिएक्टिविटी आर इनवर्सली प्रोपोर्शनल टू ईच अदर. अगर कोई स्टेबल है तो वो रिएक्ट नहीं होगा, पर अगर कोई स्टेबल नहीं है, अनस्टेबल है, तो वो इजिली रिएक्ट होगा. क्या होगा वो इजिली? Yes. Or sometimes a radical. So a free radical is unstable and thereby a reactive species having a tendency to seek an electron for a pairing. Homolytic fission. Fish hook. बघितलं ना आपण हे? Yes or no? Yes or no? Yes. आता होमोलायटिक फिजन म्हणजे ते ब्रेकिंग कसं करतो? एकतर परऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? एकतर परऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये किंवा यूव्ही लाईट, सनलाईट, किंवा यूव्ही लाईट ऑन, किंवा यूव्ही लाईट ऑन, किंवा यूव्ही लाईट ऑन सनलाईट. So homolytic fission is favored in the presence of ultraviolet radiations
or suitable peroxides or a high temperature. The organic reaction which proceeds by homolytic fissions are called as free radical or non-polar. का नॉन पोलर सांगा? कारण त्यावरती पॉझिटिव्ह नेगेटिव्ह कोणताही चार्ज डेव्हलप होत नाही. पोलार म्हणजे ज्यावरती पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह चार्ज डेव्हलप झालेलं आहे. सो फ्री रॅडिकल्स हॅव ओनली ट्रान्झिस्टरी एक्झिस्टन्स, म्हणजे त्यांचं लाईफ खूप छोटं असते. हायली अनस्टेबल आहेत ना रे, जास्त वेळ टिकू शकत, पटकन अटॅक करणार आहेत. हा, these are formed as a reaction intermediate which subsequently react with another radical molecule to restore काय त्यांचा bond, to restore the stable bonding pair, to restore the. So a carbon free radical हा sp2 hybridized असतो. कसा असतो? कार्बन फ्री रॅडिकल. आपण बघितला ना कार्बन फ्री रॅडिकल, बघितला? कोण होता कार्बन फ्री रॅडिकल? इथं बघितला का आपण? हा कार्बन फ्री रॅडिकल होता का? हा होता का? हा 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 वाला कार्बन फ्री रॅडिकल आहे ना. हा कार्बन फ्री रॅडिकल कसा हायब्रिडाइज्ड असतो? sp2 हायब्रिडाइज्ड. आणि जो sp2 हायब्रिडाइज्ड आहे त्याची जिओमेट्री कशी असते? तर ट्रायगोनल प्लॅनर. कशी जिओमेट्री असते? जो sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन असते त्याची जिओमेट्री काय असते बाळांनो? त्याची जिओमेट्री काय असते बाळांनो? ट्रायगोनल प्लॅनर. समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? ठीक. सो इथं बघा, हे बघा, हा pz जो आहे ना अनहायब्रिडाइज्ड आहे. हा काय आहे? हा त्यामध्ये एक फ्री इलेक्ट्रॉन असणार आहे ना. हा तो फ्री इलेक्ट्रॉन असा दिलाय अनपेड pz ऑर्बिटल मधला एक. बाकी हे CH sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन बॉन्डिंग आहे. म्हणजे हा जो बॉन्ड फॉर्म झालाय हा कसा बॉन्ड झालाय? त्यामध्ये एक sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे, म्हणजे sp2 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल आहे, आणि हा जो आहे 1s सिग्मा बॉन्डिंग झालाय. कसं बॉन्डिंग झालंय? सिग्मा. परत हा जो आहे sp2 हायब्रिडाइज्ड आणि 1s कसला बॉन्डिंग आहे? सिग्मा. परत हा कोणता आहे? sp2 आणि 1s सिग्मा. बरं आपण शिकलो नाही स्टार्टिंगलाच की थिकंड आहे वेज तर अबाव द प्लेन, डॅश्ड वेज आहे तर बिलो द प्लेन, आणि फक्त CH म्हणजे फक्त एक लाईन आहे तर तो इन द प्लेन. कशामध्ये असणार आहे? कशामध्ये असणार आहे? इन द प्लेन. कशामध्ये असणार आहे? इन द प्लेन. समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? यस और नो? ठीक आहे. सो येस, अँड इट इज हॅव्हिंग अ प्लॅनर ट्रायगोनल जॉमेट्री. कसली जॉमेट्री असते त्याला? ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री 120 अँगल असते. आता यांची स्टॅबिलिटी बघूया. काय अल्काइल फ्री रॅडिकल आर ऑल्सो क्लासिफाइड एज प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, आणि त्यांची ऑर्डर ऑफ काय बघूया तर स्टॅबिलिटी. ठीक आहे. इथं बघा जरा, इथं लक्ष द्या. हा मिथाइल रॅडिकल आहे. कोण आहे हा? मिथाइल. मिथाइल सगळ्यात सिम्पलेस्ट फ्री रॅडिकल अल्काइल ग्रुप मधला. सगळ्यात सिम्पलेस्ट फ्री रॅडिकल कोण असतो? मिथाइल CH3. ह्याला प्रायमरीच कन्सिडर केलं जातं. काय कन्सिडर केलं जातं? पण त्यातल्या त्यात एकदम इझिएस्ट किंवा एकदम सोपा, म्हणजे एकदम साधा साधा भोला भाला. इसको कोई है नहीं आगे पीछे भाई बहन, कुछ शेयरिंग बेरिंग कुछ 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 नहीं है इसके पास. अभी देखो दूसरा हम लोग लेते हैं CH3C, इथं H फ्री रॅडिकल. ऍक्च्युली हा CH3CH2 आहे. कोण आहे हा? कोण आहे हा? CH3CH2. CH3CH2 म्हणजे इथाइल झाला. पण हा जो फ्री रॅडिकल आहे ह्याला मी म्हणू शकते 100% हा कसला रॅडिकल आहे? प्रायमरी आहे. काय आहे हा? का सांगा? ह्या कार्बनला अजून एक कार्बन जॉईन आहे. काय जॉईन आहे? तुम्ही म्हणशीला हायड्रोजन. नाही, हे हायड्रोजन ह्या कार्बनला बॉन्डेड आहेत. ह्या कार्बनला 3 हायड्रोजन बॉन्डेड आहेत. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? ह्याला मी असंही लिहू शकते.
CH3 हा प्राइमरी आहे. काय हा? काय आहे हा? प्राइमरी. समझ में आ रहा है? येस और नो? ठीक आहे. आता परत घेऊया C, इथं CH3 घेऊया, इथं CH3 घेऊया आणि इथं काय घेऊया तर H, फ्री रॅडिकल. हा कोण आहे सांगा? हा कोण आहे सांगा? आयसोप्रोपिल आहे हा. कोण आहे हा? पण प्रायमरी कार्बन आहे, सेकंडरी कार्बन आहे का टर्शरी कार्बन आहे यामध्ये? टर्शरी. कसं? कसे 3 आहेत? ह्याला किती कार्बन आहेत? 2. म्हणजे हा कसला कार्बन झाला? सेकंडरी. ह्या फ्री रॅडिकलला किती कार्बन जॉईन आहेत? 2. सेकंडरी. हा जो कार्बन आहे ज्याला फ्री रॅडिकल आहे तो कसला कार्बन आहे? सेकंडरी. कसला आहे? सेकंडरी. ठीक आहे. आगे आगे देखो. परत हा इथं फ्री रॅडिकल आहे, इथं CH3, इथं CH3 आणि इथं पण काय आहे तर CH3. येस. हा कसला आहे? टर्शरी कार्बन आहे. हा कसला कार्बन आहे? सेकंडरी. हा कसला कार्बन आहे? प्रायमरी. आणि हा मिथाइल फ्री रॅडिकल आहे. ह्याचं नाव मिथाइल आहे तसं बघितलं तर, मिथाइल फ्री रॅडिकल. हे CH3 CH2 आहे म्हणजे हा कोण आहे तर इथाइल फ्री रॅडिकल आहे. हे CH3 म्हणजे आयसोप्रोपाइल फ्री रॅडिकल आहे यामध्ये, कारण 3 कार्बन आहेत. आणि सेकंडरी कार्बनला फ्री रॅडिकल आहे म्हणजे आयसोप्रोपिल. सेकंडरी प्रोपिलच काय असतो तर आयसोप्रोपिल. काय असतो? आयसोप्रोपिल. ठीक आहे. हा कोण आहे? टर्शरी. पण इथं तिथे टोटल कार्बन किती आहेत? 4. म्हणून याचं नाव काय येणार आहे? टर्शरी ब्युटेन. नॉर्मली हे जे फ्री रॅडिकल फॉर्म झालेत हे बॉन्ड ब्रेक करून फॉर्म झालेत, त्यामुळे हे अनस्टेबल असणार आहे. त्यामुळे हे रिॲक्ट करायचं बघणार आहेत. काय करायचं बघणार आहे? कारण त्यांच्याकडे 1 इलेक्ट्रॉनची कमतरता आहे ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी. बरं, इथं बघा एक इफेक्ट आपण पुढे बघणार आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट. कोणता इफेक्ट? हे आपण पुढे शिकायचंय, पण आता गरज लागणार आहे म्हणून आपण आता डिस्कस करायचं. हा जो इंडक्टिव्ह इफेक्ट असतो ना, ह्याचं मिनिंग आहे की 2 टाइप ऑफ ग्रुप असतात, एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि एक इलेक्ट्रॉन काय असतात तर विथड्रॉइंग. शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, स्वतःचा शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जे समोरच्याला देतात त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स, EDG. कसले ग्रुप आहेत हे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स. आणि हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कसला इफेक्ट दाखवतात? +I इफेक्ट दाखवतात. कसला इफेक्ट दाखवतात? कसला इफेक्ट दाखवतात बाळांनो? कसला इफेक्ट दाखवतात बाळांनो? +I इफेक्ट. जरा आता इथे लक्ष द्या काय मी काय सांगते. अल्काइल ग्रुप्स इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतात, म्हणजे ते स्वतःचं शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे ढकलत असतात की घे तू घे तू घे तू घे. जर तुझ्याकडे कमतरता निर्माण झालीये तर तू घे. ठीक आहे. जर इथं बघा टर्शरी कार्बनकडे बघा, टर्शरी कार्बनकडे बघा, इथं बोर्डवरती टर्शरी कार्बन कुठे आहे का? हा टर्शरी कार्बन जो आहे ह्याच्याकडे फ्री रॅडिकल आहे. फ्री रॅडिकल आहे म्हणजे याचा पहिला एक बॉन्ड होता आणि ऑक्टेट कंप्लीट होता. फ्री रॅडिकल फॉर्म जेव्हा झाला त्याचा एक बॉन्ड ब्रेक झाला, 1 इलेक्ट्रॉन गेला, त्यामुळे हा कार्बनला 1 इलेक्ट्रॉनची काय कमतरता. मग हा कमतरता आहे, मग हा दुःखामध्ये असणार आहे. काही दुःखामध्ये असल्यामुळे तो काय म्हणणार आहे, मला अटॅक करून माझा एखादा इलेक्ट्रॉन मला वापिस करून बॉन्ड फॉर्म करायला पाहिजे. ठीक आहे. पण जो टर्शरी मिथाइल आहे ना, टर्शरी ब्युटाइल, ह्यामध्ये 3 अल्काइल ग्रुप्स आहेत. किती अल्काइल ग्रुप्स आहेत? अल्काइल म्हणजे CnH2n+2. मिथाइल आहे ठीक आहे, पण कोणताही अल्काइल ग्रुप असू दे, कोणताही, ह्यांचं काम काय आहे? स्वतःचे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन समोरच्याकडे ढकलायचं ज्याची कमतरता आहे, त्याला वाईट वाटत असते. शेअरिंग. एखाद्याने बिझनेस उघडला, त्या बिझनेसमध्ये एखाद्याला लॉस झाला तर त्याचे मित्र येऊन त्याला हेल्प करत असतात, हे घे पैसे, हे घे पैसे, हे घे पैसे. मग तो किती जण देणार आहेत पैसे? माझं दुःख कमी होणार का? हा होणार. हा म्हणतो गेले तरी पण हे 3 मला द्यायला रेडी आहेत. त्यामुळे हा स्टेबल असणार आहे. काय असणार आहे हा? टर्शरी कार्बन फ्री रॅडिकल हा जास्त स्टेबल असतो, सगळ्यात जास्त स्टेबल असतो, कारण त्याच्याकडे 3 अल्काइल ग्रुप्स असतात जे स्वतःचं शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन
त्याच्याकडे काय करत असतात, ढकलत असतात आणि त्याची कमतरता पूर्ण करायचं. सेकंडरी मध्ये हायड्रोजन आहे ना, हा हायड्रोजन, हा याचा स्वतःचा एक इलेक्ट्रॉन असते. हा कुठून आणि मागून बिगून आणू शकत, गरीब माणूस आहे. माझ्याकडेच एक आहे जे मी तुला शेअर केलंय. अहो तू लॉस कर किंवा प्रॉफिट कर, मला काय फरक पडणार. मी काय तुला देऊ पण शकत नाही, घेऊ पण शकत नाही. जेवढं दिलं तेवढंच शेअरिंग एवढंच होणार. पण हे दोघं आहेत ना अल्काइल ग्रुप्स, किती दोन, हा दोन जण स्वतःचा शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देणार नाही बाळांनो. स्वतःचा शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन फक्त ढकलणार, फक्त घे रे म्हणणार. मग हाँ चलो कुछ भी हुआ तो ये है मेरे लिए, है ना, कुछ भी हुआ तो मेरे दो दोस्त हैं. इसके पास कितने दोस्त हैं, इसके पास कितने हैं, तो इसका दुख ज्यादा होगा या इसका दुख ज्यादा होगा, इसका, क्योंकि दो ही है. थोड़ी तो स्टेबिलिटी मिलेगी, लेकिन दो, इसके पास तीन है, इसके पास दो है ना. और यहाँ पे एक ही है, एक ही है, शौर्य है ना, एक ही शौर्य है यहाँ पे दुख बांटने के लिए. हाँ मैत्र्य, तो दुख ज्यादा होगा ना. हाँ होगा कि नहीं होगा, हाँ होगा. कि दो तो बॉन्ड है, वो कुछ मदद नहीं करे, मेरा एक इलेक्ट्रॉन गया हुआ है, एक इलेक्ट्रॉन की कमतरता है. ये तो उससे भी दुखी है निमिष, है ना, कुछ भी नहीं, कोई भी नहीं है हमारे साथ. एक कार्बन गया है, एक इलेक्ट्रॉन मेरा कम पड़ा है, मुझे वो कुछ भी करके चाहिए ही चाहिए. तो दुख कम करने के लिए ऐसे मित्र है जो कि प्रॉफिट में भी नहीं है, लॉस में भी नहीं है, बोलते हैं हमारे पास कुछ है ही नहीं लेन देन के लिए. तो सबसे ज्यादा रिएक्टिव कौन होगा, सबसे ज्यादा दुख में कौन है, मिथाइल. मिथाइल फ्री रॅडिकल सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह आहे. सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह म्हणजे हायली अनस्टेबल, म्हणजे सगळ्यात कमी स्टॅबिलिटी. हे बघा, स्टॅबिलिटी अँड रिएक्टिव्हिटी is inversely proportional to each other. Stability and reactivity are inversely proportional. तो यहाँ पे तो कोई भी नहीं है, यहाँ पे एक फ्रेंड आया इसलिए इसका दुख कम हो गया, तो इसकी स्टेबिलिटी मिथाइल फ्री रेडिकल से इथाइल फ्री रेडिकल या फिर प्राइमरी कार्बन की स्टेबिलिटी मिथाइल फ्री रेडिकल से क्या है, ज्यादा. मिथाइल फ्री रेडिकल से भी ज्यादा किसकी ज्यादा स्टेबिलिटी रहेगी, सेकेंडरी की, क्योंकि दो लोग गम मिटाने के लिए आए हैं, कमतरता पूर्ण करने के लिए. और इससे ज्यादा स्टेबल कौन होगा, टर्शरी कार्बन. कैसा कार्बन, टर्शरी कार्बन जो है उसके पास 3 अल्काइल ग्रुप है जो उसको स्टेबल बनाने के लिए हेल्प करते हैं जब भी उसका एक इलेक्ट्रॉन गया है. तो सबसे पहले याद रखो, टर्शरी कार्बन फ्री रेडिकल इज मोर स्टेबल देन सेकेंडरी कार्बन फ्री रेडिकल इज मोर स्टेबल देन प्राइमरी कार्बन फ्री रेडिकल देन मिथाइल फ्री रेडिकल. दिस इज योर ऑर्डर ऑफ स्टेबिलिटी, दिस इज योर order of stability. If anyone is asking you which carbon is most stable free radical, tertiary carbon free radical is more stable than secondary, secondary is more stable than primary, primary is more stable than methyl. समझ में आ रहा है, yes or no, yes or no, yes or no. हाँ, कुछ डाउट है इसमें, कि सभी डाउट है, कुछ डाउट है क्या, नहीं ना, समझ में आ रहा है जो मैंने बोला, yes or no. So here they have given tertiary free radicals are more stable than secondary, secondary free radicals are more stable than primary, and primary free radicals are more stable than methyl. समझ में आए, नोट डाउन करके लो ये सब पार्ट.